पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु इथून पुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता 2000 रुपये, तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। अखेर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये नमोचा 9वा हप्ता, नमोचा 10वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते जिल्हे, तालुके आणि गावे सविस्तर पद्धतीने आपण पाहणार आहोत। यासोबत आज कोणकोणत्या बँकांमध्ये नमोचे 2 हप्ते जमा केले जात आहेत, तर त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा झालेला असेल आणि आता तुम्ही राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमची खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि नमोच्या 10व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे, तालुके, गावे यासोबत बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेले नमो शेतकरी योजना, तर या नमो शेतकरी योजनेमध्ये मोठमोठे घोटाळे आता उघडकीस आलेले आहेत। राज्यातील भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्या नावाने शेतजमीन नव्हते, तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून नमो शेतकरी योजनेचा अर्ज केलेला होता। तर अशा शेतकरी बांधवांना याच्यामधून वगळायचं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली नमोच्या 9व्या हप्त्यासाठी आणि नमोच्या 10व्या हप्त्यासाठी लागू करण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरणे आवश्यक आहे। राज्यातील जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील, तर अशा शेतकरी बांधवांची नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये नमोचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते जिल्हे, तालुके आणि गावे सविस्तर पद्धतीने आपण पाहून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, त्याच्या अगोदर तुम्ही या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, पहिली जी पात्रता लावण्यात आलेली आहे, तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाप्रमाणे जमा झालेला असायला पाहिजे। दुसरी पात्रता, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। तिसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे। मग हे उत्पन्न किती कमी असायला पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत। परंतु पुढची पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल आणि जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल, तर तुमची खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने नमोचा 9वा आणि नमोचा
नमोचा 10वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये जमा केला जात आहे, तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती देत आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी या पात्रता लावण्यात आलेल्या होत्या. या पात्रता आता आपण पाहिलेले आहेत. आता आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घेऊयात. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये, तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मिळून 36 जिल्हे आहेत आणि 6 विभाग आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी नमोचे 2 हप्ते जमा करणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात असतात. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशीसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे आणि नमोच्या 10व्या हप्त्याचे पैसे एकत्रितपणे आता जमा केले जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सोडले जात आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सोडले जातील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सोडले जातील, तर एकंदरीत आपण 3 दिवसांचे 3 जिल्हे पाहून घेऊयात. 3 दिवसांमध्ये 3 टप्प्यांमध्ये हे पैसे सोडले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या बँकांमध्ये नमोचे 2 हप्ते आता सोडले जात आहेत, तर त्या बँका सुद्धा आता आपण पाहत आहोत. तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं बँक आता इंडियन पोस्ट पेमेंट बँका म्हणजेच पोस्ट बँकेमध्ये तुमचं खातं असेल, तर तुमचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यानंतर SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, जर तुमचं बँक आता भारतीय स्टेट बँक या बँकेमध्ये असेल, तरी पण तुमची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक, तर अशा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुमच्या खात्यामध्ये नमोचे मागचे हप्ते जमा झालेले असतील, तर तुमच्या आता नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला या 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि यासोबत तालुक्यांची आणि गावांची यादी आता आपण पाहत आहोत. आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक 4 महिन्यानंतर तुम्हाला फडणवीस साहेब 2,000 रुपयांचा हप्ता सोडत असतात. परंतु मागच्या 4 महिन्यांपासून तुम्हाला नमोचा 9वा हप्ता मिळालेला नव्हता आणि आता मागचे 4 महिने आणि पुढचे 4 महिने असे टोटल मिळून आता 7 ते 8 महिने पूर्ण होत आलेले होते, तरी पण शेतकरी बांधवांना पैसे मिळालेले नव्हते. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये गुप्त चर्चा सुरू झालेली होती की नमो शेतकरी योजना आता बंद झालेली आहे, यापुढे आपल्याला हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत. तर अशा प्रकारची चर्चा शेतकरी बांधवांमध्ये सुरू झालेली होते. परंतु इथून पुढे अशा प्रकारची चर्चा होणार नाही, कारण शेतकरी बांधवांनो, तुमचा जो काही गैरसमज झालेला होता, तर तो गैरसमज दूर करण्यासाठी आणि शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे असे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून आता वर्ग केले जात आहे. अखेर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता दिलासा मिळत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना फडणवीस साहेबांनी आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण असे 2 कामे केलेली असतील, तर अशा शेतकरी बांधवांचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. तर यामध्ये जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम म्हणजे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्हाला नमोचा 9वा आणि 10वा हप्ता या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये मिळवायचे असतील, तर तुम्ही फार्मर ID कार्ड म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेले असायला पाहिजे. आणि शेतकरी बांधवांनो, दुसरं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक असायला पाहिजे, कारण शेतकरी बांधवांनो, दोन्ही हप्त्यांचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून आणि तुमच्या आधार कार्डच्या लिंकच्या माध्यमातून हे पैसे आता सोडले जाणार आहेत. तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या
राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करण्यासाठी निधी पाठवलेला होता। या ठिकाणी कृषी मंत्री भरणे मामा यांनी या प्रमुख बँकांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी त्यांनी बँकांकडे पैसे पाठवलेले होते। आता या प्रमुख बँकांच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधव प्रचंड खुश झालेले आहे। शेतकरी बांधवांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे शेतकरी बांधव गरजू आहे, जे शेतकरी बांधव खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना आता दिलासा दिला जात आहे। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नाहीत, तर अशा शेतकरी बांधवांची नावे या योजनेमधून आता वगळण्यात येत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना नमोचे दोन्ही हप्ते मिळणार नाहीत। तर एकंदरीत आता आपण हे 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत हे सुद्धा आता आपण पाहून घेऊया। तर बघा, पहिला प्रकार म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन दाखवत नसेल, ज्यांच्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा निघत नसेल, आट उतारा निघत नसेल, तर अशा शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाहीत। यासोबत जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। यासोबत ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त असेल, म्हणजेच जे शेतकरी बांधव प्रगतशील बागायतदार असतील, ज्यांची केळीची मोठी शेती असेल, डाळिंब असेल किंवा इतर पिकांची मोठी शेतजमीन असेल आणि त्यांचा नफा मोठ्या प्रमाणामध्ये असेल, तर अशा शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाहीत। यासोबत एका घरामध्ये एकापेक्षा अधिक जण नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील तर सर्वांना पैसे मिळणार नाहीत। यासोबत ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल, मोठमोठ्या गाड्या असतील, मोठमोठे बंगले असतील, जास्तीत जास्त शेतजमीन असेल, तर अशा शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाहीत। तर हे पैसे कोणाला मिळणार? तर बघा, जे शेतकरी बांधव गरजू आहेत, ज्यांचे उत्पन्न कमी आहे, जे प्रगतशील बागायतदार नाही, ज्यांना सरकारी नोकरी नाही आणि एका घरामध्ये एकच लाभार्थी नमो आणि पीएम या दोन्ही योजनांचे लाभार्थी आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना हे पैसे आता जमा केले जात आहेत। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने तालुक्यांची आणि गावांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा शेतामध्ये भरपूर कामे असतील, त्यामुळे आता आपण वेळ न घालवता नमोचा 9वा हप्ता 10वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता सोडला जात आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊन टाकत आहे। कारण शेतकरी बांधवांनो, अपेक्षा होते की पेरणीच्या अगोदर हे पैसे जमवतील, परंतु शेतकरी बांधवांनी आता पेरणी करून या ठिकाणी पीक सुद्धा चांगलं उगवलेलं आहे, परंतु शेतकरी बांधवांना आता त्या पिकांना खत पाणी फवारणी सुद्धा करावी लागत असते। मग या ठिकाणी शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्हाला खत पाणी करण्यासाठी फवारणीसाठी पैशांची आवश्यकता असते, तर ही आवश्यकता सरकारने लक्षात घेतलेली आहे। त्यामुळे पैसे वाटप करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। मग शेतकरी बांधवांना एकंदरीत सर्वात अगोदर या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत, तर हे 12 जिल्हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत। या 12 जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधव राहतात, त्यामुळे या सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। मग हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत? शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे तुम्ही पाहणं सुद्धा गरजेचं आहे। मग हे 12 जिल्हे सविस्तर पद्धतीने आता आपण पाहत आहोत। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, यासोबत परभणी असेल, बीड असेल, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ असेल, यासोबतच या साईडचा कोल्हापूर, सातारा जिल्हा असेल, तर अशा जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव आहेत आणि जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा शेतकरी बांधवांची नमोच्या 9व्या हप्त्याची, नमोच्या 10व्या हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उशीर झाल्यामुळे लवकरच शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये जमा